नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विश्व मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पोलीस भरतीला विचारले जाणारे महत्त्वपूर्ण असे GK/GSचे प्रश्न पाहणार आहोत. या अगोदर आपण 300 प्रश्न पाहिलेले आहेत, तर त्यासमोरील प्रश्न आज आपण पाहणार आहोत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 300. ईस्ट इंडिया कंपनीला कोणत्या कराराच्या अंतर्गत बंगाल, बिहार आणि ओरिसा यावर दिवाणी अधिकार मिळाले? तर अलाहाबाद या करारानुसार कंपनीला अधिकार मिळाले. नेक्स्ट, सन 1927 ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्सची मद्रास येथे कुणी स्थापना केली? तर मार्गारेट कजिन्स यांनी 1927 स्थापना केली. नेक्स्ट, स्वदेश बांधव समितीची स्थापना कुणी केली? तर अश्विनी कुमार दत्त यांनी स्वदेश बांधव समितीची स्थापना केली. नेक्स्ट, व्हर्नाकुलर प्रेस ॲक्ट कोणी अंमलात आणला? तर लॉर्ड लिटन यांनी व्हर्नाकुलर प्रेस ॲक्ट अंमलात आणला. नेक्स्ट, भारतीय संसदेने साली हिंदू विवाह कायदा संमत केला? तर 1955 हिंदू विवाह कायदा संमत केला. नेक्स्ट, अर्थशास्त्र हे पुस्तक कोणी लिहिले? तर चाणक्य यांनी अर्थशास्त्र हे पुस्तक लिहिले. नेक्स्ट, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. नेक्स्ट, भारताची मध्यवर्ती बँक म्हणून कोणती बँक कार्य करते? तर RBI ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. नेक्स्ट, RBIचे मुख्यालय कुठे आहे? तर RBIचे मुख्यालय हे मुंबई येथे आहे. RBIची स्थापना ही 1934च्या कायद्यानुसार 1935ला करण्यात आली. नेक्स्ट, 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? अशोक माथुर हे 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष आहेत. नेक्स्ट, पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? तर पंजाब या राज्यात पहिली भूविकास बँक स्थापन करण्यात आली. नेक्स्ट, 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर एकूण 14 बँकांचे राष्ट्रीयकरण हे 1969 करण्यात आले. नेक्स्ट, बिटकॉईन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? तर सातोशी नाकामोटो यांनी बिटकॉईन या डिजिटल चलनाचा शोध लावला. नेक्स्ट, नाबार्ड प्रत्यक्षपणे बँकेला पतपुरवठा करते? तर राज्य सहकारी बँकांना नाबार्ड ही प्रत्यक्षपणे पुरवठा करते. नेक्स्ट, देशातील वित्तीय धोरण कोण तयार करते? तर वित्त मंत्रालय हे देशातील वित्तीय धोरण तयार करते. नेक्स्ट, 8 सप्टेंबर 2016 रोजी अंमलात आलेली 101वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? तर 101वी घटनादुरुस्ती ही वस्तू व सेवा कर याशी संबंधित आहे. नेक्स्ट, सुवर्ण क्रांतीचा संबंध कशाबरोबर आहे? तर फल उत्पादनाशी सुवर्ण क्रांतीचा संबंध आहे. नेक्स्ट, म्युकरमायकोसिस हा आजार कशाने होतो? तर म्युकरमायकोसिस हा आजार बुरशीमुळे होतो. नेक्स्ट, स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन कसे केले जाते? तर मिश्र अर्थव्यवस्था असे वर्णन केले जाते. नेक्स्ट, देशातील लोकांचे राहणीमान कशावरून ठरवले जाते? तर दरडोई उत्पन्नावरून देशातील लोकांचे राहणीमान ठरवले जाते. नेक्स्ट, क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर राजस्थान हे राज्य क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 321. धाराशिव जिल्ह्यामधून कोणत्या डोंगररांगा जातात? तर बालाघाट या डोंगररांगा धाराशिव जिल्ह्यातून जातात. नेक्स्ट, सध्या अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहेत? तर डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत. नेक्स्ट, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास संबोधले जाते? तर दादासाहेब फाळके यास भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात झाली? तर पॅरिस या शहरामध्ये झाली. नेक्स्ट, 2028 साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे? तर अमेरिकेतील लॉस एंजलिस या शहरामध्ये 2028ची ऑलिम्पिक स्पर्धा पार पडणार आहे. प्रश्न क्रमांक 326.
भारतातील सर्वात मोठा नाविक तळ सी बर्ड कोठे उभारला जात आहे? तर कारवार या ठिकाणी उभारला जात आहे. नेक्स्ट, कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? तर 1646 मीटर ही कळसुबाई शिखराची उंची आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. नेक्स्ट, अंतूर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात अंतूर किल्ला आहे. नेक्स्ट, कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहते? तर दुधना ही पूर्णा नदीची उपनदी जालना जिल्ह्यातून वाहते. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? तर मुंबई या ठिकाणी हे विमानतळ आहे. नेक्स्ट, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने कोणत्या खेळ प्रकारात रौप्य जिंकले? तर भालाफेक या खेळात रौप्य पदक जिंकले. नेक्स्ट, चेपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यात चेपी विमानतळ नियोजित आहे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? शरद पवार हे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. नेक्स्ट, मराठी भाषा गौरव दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 27 फेब्रुवारी या दिवशी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. नेक्स्ट, राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर राधानगरी धरण हे कोल्हापूर जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. नेक्स्ट, कोणते राष्ट्र क्वाड समूहाचा सदस्य नाही? तर स्पेन हे राष्ट्र क्वाड समूहाचा सदस्य नाही. नेक्स्ट, अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर अर्थशास्त्र या क्षेत्राशी संबंधित अमर्त्य सेन हे आहेत. नेक्स्ट, वन नेशन वन रेशन योजना लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर गुजरात हे वन नेशन वन रेशन लागू करणारे पहिले राज्य ठरले आहे. नेक्स्ट, कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बालहक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर 20 नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बालहक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो. नेक्स्ट, हँड इन हँड हा युद्धसराव कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जाणारा युद्धसराव आहे? तर भारत आणि चीन या दरम्यान हँड इन हँड हा युद्धसराव आयोजित केला जातो. नेक्स्ट, KGB ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे? तर रशिया या देशाची KGB ही गुप्तचर संघटना आहे.